नंदिनी नदीपात्राच्या काठावर मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील जिलेटिन नळ्याचा साठा असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले। जागरूक नागरिकांनी त्वरित मुंबई नाका पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली। साठा मोठा असल्याने त्वरित डॉग स्क्वॉड आणि बॉम्बशोधक पथकास पाचारण करण्यात आले। त्यांच्या माध्यमातून नळ्यांच्या साठ्याची सखोल पाहणी केली गेली। खाणकाम व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या जिलेटिन नळ्यांचा साठा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले। तसेच सर्व नळ्या मुदत बाह्य असल्याचेही पोलिसांनी सांगितले। असे जरी असले तरी त्यावर काही वस्तू पडली असता किंवा अचानक त्यांचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। पोलिसांनी पुढील कारवाईसाठी संपूर्ण साठा जप्त केला आहे। अज्ञात संशयिताविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। अचानक कोणी इतक्या मोठ्या प्रमाणावर जिलेटिन साठा आणून टाकला असावा, त्यामागे काय कारण असावे? सणासुदीत घातपाताची तर शक्यता नाही ना, असे विविध प्रकारचे प्रश्न नागरिकांना उपस्थित झाले। घटनेची माहिती परिसरात पसरताच पोलीस पथकासह बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। उच्चभ्रूवस्थित असा प्रकार घडल्याने परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण होते। पोलीस अधिक तपास करत आहे। डेझ न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक। वस्तू आढळून आली आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे काय अपडेट आहेत आता? आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे गायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफसह आणि या ठिकाणी BDS टीम बोलून घेतली मी, ज्यामध्ये त्यांचा डॉग स्क्वॉड देखील होतो आणि त्यांच्याकडून त्याची पाहणी केली असता सदरच्या ज्या कांड्या आहेत, ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत, ज्या कमर्शियल यूजसाठी वापरतात, जे खाणकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल यूजसाठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलेलं आहे। याबाबत 2 पंचसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत। कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत। पण अशा पद्धतीनं हे जे पदार्थ सापडलेत ते धोकादायक आहेत का, याच्याबाबत काय खुलासा आहे? आता BDSची टीम आली तिथे धोकादायक तर सध्या नाही आहे, ती म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते, परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे। असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे। त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत। परिसरात जे काही CCTV आहे त्याच्या माध्यमातून काही आपण मदत घेणार आहात का? अगदी बरोबर आहे, या ठिकाणी CCTV लागलेले आहेत। CCTVची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कुणी केलेलं आहे कृत्य त्याबाबत आम्ही बोलणार आहोत। ठीक आहे। कैमरा तो लगे ना सभी इधर। आगे मत जाओ।